सोलापूर येथील महिला व तिचा पती आणि तिची 2 मुले हे परळी येथे राहण्यास होते. परळी येथे राहत असताना तिचा पती हा सुशील वाल्मिक कराड यांच्या ट्रेडर्स मध्ये कामास होता. सुशील कराड हा तिच्या पतीस तू 2 बलकर ट्रक, 2 कार आणि जागा असे काय कमावला म्हणून मारहाण करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्या पतीकडून 2 बलकर ट्रक, 2 कार, 2 दुचाकी आणि पीडितेच्या नावाने असलेला प्लॉट हा अनिल मुंडे यांच्या नावावर करून बळजबरीने घरातून उचलून नेऊन कोणतेही पैसे न देता खरेदी केला. तसेच तिचे 2.5 तोळ्यांचे सोने परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्सला बळजबरीने विकायला लावले. त्याचे आलेले पैसे सुशील कराड याने घेतले. तसेच तिच्या लहान मुलीस देखील मारहाण केली अशा आशयाची तक्रार वजा सविस्तर फिर्याद पीडित महिलेने MIDC पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीची दखल घेतली नाही म्हणून तिने पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार केली, परंतु पोलीस आयुक्त सोलापूर यांनी देखील दखल घेतली नाही. यावर महिलेने MIDC पोलीस स्टेशन सोलापूर, पोलीस आयुक्त सोलापूर, पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रजिस्टर पोर्टाने तक्रार देऊन तक्रारीच्या अनुषंगाने असलेले कागदपत्रे पोस्टाने पाठवून दिली. तरी देखील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने तक्रार अर्जाची दखल घेतली नाही आणि आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही. त्यावर सदर महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद वजा तक्रार दाखल करून त्याप्रमाणे विविध कलमान्वये पोलिसांना सुशील कराड, अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश पारित करण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवले. आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून आज रोजी आरोपींचे वकील नसल्यामुळे चौकशीस 13 जानेवारी 2025 ही तारीख न्यायालयाने नेमली. यात पीडितेतर्फे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट श्रीकांत पवार, ॲडव्होकेट मधुकर वनमाने हे काम पाहत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.